थांबा, यावेळी तुम्ही काहीच ओळखू शकणार नाही. काय? हेच आमच्या मनातलं तुम्ही ओळखायचा प्रयत्न करताय, ठाऊक आहे आम्हाला. हो, का बरं ओळखू शकणार नाही? तुमच्या मनाविरुद्ध झालंय हे तर दिसतंय. अय्या, कशावरून? वरचा सूर लागलाय ना. आपण तर एवढ्या जवळ आहोत, तरी वरचा सूर लागलाय म्हणजे काहीतरी मनाविरुद्ध घडलंय एवढं नक्की. हो, घडलंय, पण आम्ही सुद्धा तुमच्या मनातलं ओळखू शकतो. कसं? आम्ही घागर रीती करू तेव्हा म्हणाल, आम्ही सांगितलं होतं, तरी सुद्धा का विचारलं? पण कशावर म्हणू हे तरी सांगा. मंबाजी दादासाहेब, त्यांच्या विरुद्ध आम्ही सदरेवर बोललो. तुम्हाला सांगितलं होतं ना, मग का बोललात? बघा, तेच ऐकवलं. मग आम्हाला सुद्धा तुमच्या मनातलं ओळखता येतं ना? हो, पण कारण काय? पंत काकांच्या वयाचा मुलाहिजा न ठेवता ते उद्दामपणे बोलले. आम्हाला नाही रुचलं. आम्ही बोललो. आऊसाहेब आणि आबासाहेबांनी आम्हाला वाटतं ते मोकळेपणाने बोलायला शिकवलं आहे. मग काय चुकलं? चूक ती चूकच. खाजगीत सगळ्यांसमोर विचारणे हे चुकीचे आहे. त्या जागेचेही महत्व आहे. तिथे थोरला, त्यानंतर कोण, असा आदर द्यावा लागतो. तुम्ही सगळ्यांना बाजूला सारून बोललात. हा केवळ मंबाजी राजे यांचा अवमान नाही, तर तिथे असलेल्या सगळ्या थोरांचा अवमान होता. लक्षात घ्या, हा मामला केवळ कौटुंबिक नव्हता, व्यवहाराशी निगडीत होता. तिथे मान अपमानाच्या पायऱ्या सांभाळाव्या लागतात. समजलं? गोदाताई, जिजाका, काय झालं? कोण काही बोललं का? समद्यावर पाणी फिरलं बघा. म्हणजे काय? अहो जिजाका, समद्या दादासाहेबांची दालनं आपण कशी स्वच्छ केली होती का नाही? हो, पण त्याचं काय? पुण्यांदा पहिल्यावानी झालं. समद इसकटून ठेवलं आहे. एवढंच ना? मग चल, आपण पुन्हा स्वच्छ करू. कशाला? तुम्हाला काय करायचं आहे? आमचं जसं आहे तसं असू द्या. ज्यात त्यात नाक खुपसू नका. जिजाका, सासरी हायसा. समद कसं मनासारखं घडाव, जरा दमान घ्या. अहो, वेरूळची वार्ता घेऊन आलायत ना? अहो, मग असे मान खाली घालून का उभे आहात? जिजांची काही आहे का? तुमचे डोळेच बोलतायत. त्यांच्या मनासारखं झालं नसेल, हो ना? अहो, सासर आहे, सगळंच कसं मनासारखं होईल? जिजांची वार्ता नाहीये, विठोजी राजांची आहे. वहिनीसाहेब, वेरूळच्या वाड्याचं ग्रहण अजून सुटलं नाहीये.
आणि त्यात रणात समोरासमोर 2 हात करणाऱ्या शूर शिपायांचं जीणं तर अवघडच. मुक्काम कायम मृत्यूच्या सरहद्दीवरच. आम्हाला नेमकं काय झालंय सांगाल का? मालोजी राजांची हर उद्योगात पाठराखण करणारा लक्ष्मणासारखा भाऊ किती काळ त्यांच्यापासून दूर राहील? त्यांच्या भेटीला गेला. विठोजी राजे गेले. आई रेणुका, अगं तुझ्या मनात तरी काय आहे? म्हणजे म्हणजे दरबारी तिने शहाजी राजांना मोहिमेवर जावं लागणार, हो ना? नाही नाही, तुम्ही पातशाह वजीर आझमना सांगा, त्यांची उमर लहान आहे. नाही हो, मोहिमेवर जाण्याची तर खचितच नाही. तुम्ही लखोटा नाही, तुम्ही स्वतः जाऊन सांगा, स्वतः जाऊन अर्जी करा. वजीर आझमना हा विचार काही येणार नाही. काम असलं तर तळी उचलतील, काम झाल्यावर सुट. नाही नाही, नको. तुम्ही आम्ही स्वस्त बसून राहणार आहोत का? जगदेवा जी. आम्ही तुम्हाला काय करायचं ते सांगितलंय ना? हो. ते कराच, आम्ही त्याबद्दल नाही म्हणत आहोत. पण आता शहाजीराजांना मोहिमेवर पाठवू नका असं तुम्ही स्पष्ट शब्दात कळवा, एवढंच म्हणायचंय आम्हाला. थांबा थांबा, तुम्ही त्यांची उमर आणि पराक्रम यांचा संबंध लावण्याची गलती करू नका. ते भल्या भल्याना भारी आहेत. पराक्रमाचा वारसा असलेल्या घराण्यात त्यांचा जन्म झालाय आणि पराक्रम हीच त्यांची ओळख होईल, हे लक्षात ठेवा. हो, ते नंतर पराक्रमी होतीलच, पण आज आता अजून तसं घडलं नाही. पण तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. ज्ञानेश्वर माऊलींनी 400 वर्षापूर्वी याच भूमीत जे कार्य केलं त्यावेळी त्यांचं वय काय होतं? त्यामुळे वयाचा आणि पराक्रमाचा संबंध येत नाही ना. ते जुनं रामचं सोडा. तुमचे बंधू वणगुजी राजे वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा मोहिमेवर गेले? शहाजी राजे पराक्रमी आहेत हे आम्ही का तुम्हाला सांगायला हवं? अंधार पाहून न घाबरता हीच मशाल पेटवण्याची सुवर्ण संधी आहे असं ज्याला वाटतं, संधीचं सोनं करणं ज्याला जमतं, तोच खरा शूर असतो, हो ना? वहिनी साहेब, आम्हालाही दादासाहेबांचं म्हणणं पटतंय. कारण पातशाह आणि वजीर आझम यांना अर्जी करण्यात काही कमीपणा नाहीये. पण आपण सबब आणि पळवाट काढली असं होईल, आणि शहाजीराजांना ह्याची गरज नाही. ती गरज भित्र्यांना असते. तुम्हाला ते लहान वाटतंय, पण कच्चं फळ जेव्हा परिपक्व होतं तेव्हा पक्षी न सांगता न बोलवता आपसूक त्याच्यावर झेप घेतात. जिजा, तुम्हाला किती वेळा सांगितलं डोक्याला हात लावून बसायचं नाही म्हणून? एवढं काय आभाळ कोसळलंय? पुन्हा जर का डोक्याला हात लावलेला दिसला ना तर हातावर निखारा ठेवू. रडायचं तर मुळीच नाही. काय झालंय जिजा? बसा बसा इथं. काय झालं?
जिजाऊ अशी कुठलीही समस्या नसते जिच्यावर तोड नाही. आई रेणुका आपल्यासाठी एक हातची वाट ठेवत असते. आपणच बघत नाही. जिथं सगळे मार्ग संपले असं वाटतात ना, तिथंच तिला हाक मारायची. मग तिची वाट दिसते. सांगा, काय झालं? आम्ही सदरेवर बोललो, ही आमची गलतीच झाली. प्रत्येकाशी दयाबुद्धीने वागाल तर कारभार कसा करणार, असं आबासाहेब म्हणाले. मग रास्तच आहे. यात तुम्ही असं का बसायचं? आम्हाला बोल लावल्यामुळे आबासाहेब स्वतः असेच नाराज आहेत. आम्हाला कळतच नाहीये आम्ही काय करायचं. आम्ही काय करू म्हणजे आबासाहेब नेहमीसारखे होतील? सांगा ना, काय करू? आम्ही सांगू, पण आधी तुम्ही कबूल करा. पुन्हा कुठल्याही कारणानं डोक्याला हात लावणार नाही. कबूल. जिजा, पाण्यात भोवरा तयार होतो. भोवरा म्हणजे पाणी वेगानं गोल गोल फिरू लागतं आणि त्यात जर का माणूस अडकला की संपलं. पण त्या भोवऱ्यातून बाहेर पडण्याची पण तोड आहे. प्रयत्न करून त्या भोवऱ्याच्या खोलवर तळाशी जायचं आणि तिथून बाहेर पडायचं. आपल्या समस्या ह्या सुद्धा अशाच असतात. आपण जर त्याच विचार चक्रात अडकून पडलो तर वाट कशी मिळणार? तेव्हा त्या समस्येच्या मुळाशी जायचं. मार्ग तिथेच असतो. आम्हाला नाही कळलं. आत्ता सदरेवर जाऊन शब्दाला शब्द वाढवण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा आपण मुतपाकखान्यात जाऊ. मधल्या बाईंना सुद्धा सांगू आणि तुमच्या हातून आबासाहेबांच्या पसंतीचं करून घेऊ. तुम्ही केलंय एवढ्यावरच सगळं बदलतं की नाही बघा. चला. कानो मावशी, उठा, लवकर उठा. जनाबाई, तुम्ही पण या इकडे. ऐका, आज आम्ही सांगतो काय काय करायचं आहे ते. काकी साहेबांच्या आवडतीचेच पदार्थ करायचे आहेत आणि आम्ही करू म्हणजे आपण सगळ्या मिळून करूया. चालेल? हो. वसुलीची नोंद मागितली होती ना? जी, वसुलीचीच नोंद आहे. ही वसुलीची नोंद आहे. हो. अहो पंत, काय चाललंय? दात कसले काढताय? नाही म्हणजे काय झालं? म्हणजे आम्ही जे वाचलं ते चुकीचं आहे असं म्हणायचंय का? नाही जी, काहीतरी गलतफहमी झाली असेल. पंत, मुंबाजी राजे, काय बोलत आहात? पंत आपल्या वडील वयाचे आहेत. तुम्ही काय दखल देताय? इथे आमचा शब्द चालणार हे तुम्हाला ठाऊक नाही का? तुमचा शब्द चालणार पण याचा अर्थ सगळे गप्प राहतील असा होत नाही. आणि जी गोष्ट कुळाला लाज आणेल ती समोर घडत असताना आम्ही गप्प राहू काय?
कुळाला लाज आणेल असं आम्ही काय केलं? वडीलधाऱ्यांचा मान न राखणं, यामुळे केवळ तुम्हालाच नाही तर सगळ्या भोसल्यांना बोल लावला जाईल हे ध्यानी ठेवा. आणि हे आम्हाला मूर्ख समजतात ते आम्ही गप्प बसायचं, मग आमचं उदो उदो होईल. नाही तसं म्हणजे आमच्या पाठीमागे आमची खिल्ली उडवतात ते बघत बसायचं, मग आमचं उदो उदो होईल. अहो गैरसमज झाला असेल. बरं, गैरसमज झाला असेल, मग या नोंदी मागितल्या तर नुसती 4 जणांची नावं लिहून दिली, त्याचं काय? आपली जहागिरी एखाद्या गावापुरती आहे का? मग हा मजाक नाहीये का? का हाही गैरसमज आहे? नाही, सगळी नोंद आहे. आम्हाला लहानपणापासून काकासाहेबांनी वसुलीसाठी पाठवलंय, हे विसरलात का? अरे वा, सासूबाई साहेबांच्या पसंतीचे सगळे पदार्थ केलेत. हो ना, नमुना म्हणून एक थाळा तयार केला आहे. काकासाहेब गेल्यापासून तशा त्या मन लावून काहीच खात नाहीयेत. निदान थाळ्यात पसंतीचे पदार्थ बघून तरी 4 घास खातील नाही? हो. कोशिंबीर तेवढी नाहीये, ती आम्ही करतो. म्हणजे आम्हाला तेवढीच येते. हा, गोमाजी काका, आओ गोमाजी काका. आलो आलो. बसा. आज एवढ्या लवकर थाळा? भाई मी येते. अगं हे चालली कुठं? वाऱ्यासारखी आलीस आणि लगेच निघालीस होय? बर, समधी जेवले का? जिजाक्का जेवले का? हाव, किती प्रश्न विचारता? जेवून घ्या, मग काय बी आठवायचं नाही. असं का? आज चिजाक्कांच्या हातचं खाणार आहात. हंग त्याच्या. तरीच एवढ्या लवकर झालं बघ. भाईजी, बरं मी येते. तिकडं पुरुष मंडळी बसली आणि तुमचा थाळा घेऊन यायला जिजाक्कांनी सांगितलं. आता बाईसाहेबांची बी पंगत बसल. मी येते. पर आज काही विषय नाही, तसं काही विशेष नाही. सोयरा काकी साहेबांच्या तोंडची चव गेली ना. जिजाक्कांनी विठोजी काका साहेबांची वर्दी दिली तेव्हापासून त्यांच्यावरच राग धरून आहे. मी आज सांगतो बघ, इस्तवाजवळ लोण्याचा गोळा गेल्यावर कसा इरगळतो तसा पहिला घास घेतला ना की सोयरा काकी साहेब बी इरगळती. देव करो आणि तसंच हो. हा, बरं मी येते. हो. सुनबाई, काय झालंय का तुम्हाला आज? तुम्हाला बरं नव्हतं तर आम्हाला सांगायचं, आम्ही करून घेतलं असतं. काय झालं जाऊबाई? घरातले पुरुष आज काय जेवले असतील देवच जाणे. ना चव ना ढव. जाऊबाई, तुम्ही असं नक्कीच करू शकत नाही, आम्हाला ठाऊक आहे. का गेला ते असं? उगाच नसती उठा ठेव. यापेक्षा ना जना कानो बरं करतात. नाही म्हणजे आम्हाला काहीच येत नाही, फक्त कोशिंबीर आम्ही केली आहे. तरीच कोशिंबिरीमुळे निदान घास तरी उतरतो. जाऊबाई,
काय हो? नव्या सुनबाईंनी तुम्हाला जात नाही म्हणून खास तुमच्या पसंतीचे पदार्थ बनवलेत. खरं सांगू का, तुमच्याच तोंडाला चव नाहीये, नाही तर पदार्थ उत्तमच झाले. हो का? म्हणजे नव्या सुनबाईंनी बनवलंय म्हणून मला ते गोड लागत नाही असा समज आहे का तुमचा? बरं बाई, आम्हीच खोटं बोलतोय. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय, अन्नाचा अपमान करायला नको. थाळ्यावर बसल्यानंतर आपणच मुलांना सांगतो ना, वाद घालायचे नाही. मग आपण घालून कसे चालतील? जे काय असेल ते नंतर बोलूया. आधी जेवून घ्या बरं. तुम्ही पण बसा ग पोरी. अहो, थांबा. जी, हे बेलगाम वागणं का? अशा वागणुकीची शिक्षा ठाऊक आहे का? काय झालं जी? म्हणजे आम्ही काय गुरांच्या बोलीत सांगितलं? एवढी अक्कल नाहीये की सिंदखेडच्या पिकातच मगरुरी भरली आहे. सिंदखेडचा उद्धार का करताय? कारण रीतीला किती मागे आहात तेच बघतोय. सदरेवर तुम्ही रीत सोडलीत, मग तुमची पाठ राखीनाच रीतीने कशी वागेल? गोदाताई, आम्ही पूजेच्या तपकाची वाट देवघरात बघतोय आणि तू इथे कसली पूजा मांडली? काय झालं? काय नाही जिजाक्का, मला तर काही उमगलंच नाही. मग आम्हाला काय खूळ भरला आहे का? समोरून आम्ही येतोय म्हटल्यावर आदब, मुजरा, नमस्कार काहीतरी करायला नको का? आणि काहीच उमगत नाही म्हणते. कळलं का गोदाताई? तू नमस्कार केला नाही म्हणून सिंदखेड निघालं. अहो, पर हे पूजेचं तबक दे इकडे. दादासाहेब, आता आमचेही बोल ऐकून घ्या. आमचे आबासाहेब म्हणतात, आदर मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. अधिकार सांगून मुजरा करवून घेण्याची रीत ही पातशहाची, मराठ्यांची नाही. तुमच्याकडून शिकायची अजून वेळ आली नाही. मग हर एक माणसाला असंच करणार आहात का? नमस्कार कर, मुजरा कर. आम्हाला चिडवू नका. मग एवढा वेळ काय शांतपणे बोलताय असं वाटतंय का? ओरडून तर बोलताय. आमचा राग वाढवू नका. दमानं. दमानं घ्या राज. जिजाकासनी कुणीही काही बोलल आणि चालल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो विचार अगोदर मनातून काढून टाका. आपल्या बोलातून सुगंध नाही आला तरी चालत. रोगा खान कशा पायी येऊ द्यायची ना? हे तू कोण बोलणारा? वेरूळच्या भुईला भार म्हणून इथं आलो नाही, जिजाक्कांची ढाल म्हणून आलोय. त्यासनी कंच्या बी घाणीचा त्रास होऊ न देणं हेच तर माझं काम आहे. काय झालं? एवढ्या मोठ्या आवाजात काय चाललंय? आऊसाहेब इथे संगनमताने बोल लावत आहेत. यांना रीत भात नाहीच आहे. वर आम्ही बोलतो म्हणजे घाण करतो असं यांचं म्हणणं आहे. काय? होय आऊसाहेब, आमच्या अंगचटीला येऊन धमकावत होता. खोटं बोलू देणार नाही, काहीही बोलू नका. जिजाबाई,
सासूबाईंच्या समोर बोलण्याची ही पद्धत नाही. त्याच नाही, हे दोघं सुद्धा. रेणुका देवीची आण घेऊन सांगतो, एक बी वंगाळ शब्द बोललो नाही. आमचा तो वकूबच नाही, आम्ही जाणतो. पर जी जक्कांची ढाल होण्यासाठी आम्हाला पाठवलं आहे त्याच्यात कसूर करणार नाही. मंबाजीराजे चला, देवघरात जाऊ. जाऊबाईंना जे घडलंय ते सगळं सांगू. नंतर कोणी कान भरले तर सांगता यायचं नाही. चला. जिजाका चला, आपण बी जाऊन सांगू. गोमाजी काका, तुम्ही यायची गरज नाही. सासूबाई साहेब समजून गेले आहेत. आमच्या थोरल्या साहेबांसारखंच वळण आहे. फार न बोलता समजून जातात. पर काकी साहेब काय सांगतील? हो हो, आम्ही आणि गोदाताई जातच आहोत. चल ग गोदाताई. जाऊबाई, जे झालं होतं ते मंबाजी राजांनी शंभू महादेवावर बिल्व वाहून सांगितलं. आता तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही बोला. आणि सुनबाईंना सुद्धा सांगा की रीती जड नसतात. कुणाला कुणासमोर काय बोलावं हे कळायलाच हवं. त्यांना माफी मागायला लावा. काकी साहेब काहीच बोलत नाहीयेत. त्या पूजा करतात, पण एकदा बोलल्या ना की सुनबाईंचा चेहरा कसा उतरतोय ते बघा. काही झालं तरी ते आता सासूबाई आहेत. वाटेल ते खपवून घेणार नाहीत. जा, तुम्ही जाऊन त्यांना इथेच बोलवून आणा. आम्ही आलोय. आलात? बरं झालं. जाऊबाई, आल्या आहेत तुमच्या सूनबाई. बोलतो ना. सगळ्यात आधी जिजाबाई आम्ही तुमच्याशी बोलतो. इथून पुढे जाऊबाई किंवा कुठल्याही मोठ्या व्यक्तीला उलट उत्तर द्यायचं नाही. इथून पुढे जाऊबाई किंवा कुठल्याही मोठ्या व्यक्तीला उलट उत्तर द्यायचं नाही. कोणाचं बरोबर कोणाचं चूक हे न बघता हे पथ्य पाळायचं.
म्हणजे कोणा मोठ्या व्यक्तीचं चुकीचं असलं तरी तुम्ही बोलायचं नाही. आम्हाला येऊन सांगा. आम्ही नसू तर स्वारींना सांगा. पण इथून पुढे हे असं घडता कामा नये. जाऊबाई, इतकं शांतपणे बोलून उजेड पडणार नाहीये. हे मोघम झालं जाऊबाई. मघाचा प्रसंग बोलतो. मगाच्या प्रसंगाबद्दल आत्ताच बोलतो. मंबाजी राजे, गोदाच्या हातात मगाशी पूजेचं तबक होतं म्हणून तिनं मान दिला नाही आणि म्हणून तुम्ही चिडलात. अगदी बरोबर. हे गलत आहे जाऊबाई. हा कसला राग आणि का राग येतो? तुम्ही आज कोणी नाही तर हा राग, उद्या खरंच मनसबदार झालात आणि कोणी मुजरा केला नाही तर एखाद्याची कर्दन. तुम्हाला तुमच्या रागावर संयम ठेवायला हवा. राग कोणाला शोभतो ठाऊक आहे? ज्याचं खरंच कर्तृत्व आहे त्याला शोभतो. नुसता कारभार हातात आला म्हणजे कर्तृत्व नाही. जाऊबाई, आम्ही काही गलत बोललो का? की आमचं राहिलं काही बोलायचं? हां, आलं लक्षात. मगाशी तुम्ही म्हणालात माफी मागायला पाहिजे. खरंच मंबाजी राजे, तुम्ही माफी मागा. गोदा आणि जिजाची तुम्ही माफी मागा. आम्हास ठाऊक आहे तुम्ही असं करणार नाही. खरं तर एवढं समजण्या एवढी तुमची उमरच नाही. तुमचं काही चुकलं असं वाटत असेल आणि हो, देवाला मानत असाल तर किमान त्याच्या समोर हात जोडून माफी मागा. तेवढं जमेल ना? सुनबाई, स्वतःशिवाय काही जग असतं याची जाणीव तरी आहे का तुम्हाला? काय झालं सासूबाई साहेब? तिथे पाठ राखणीसाठी जी आली आहे तिची सुद्धा तळी उचलायला जिजाबाई हिरिरीने पुढे येतात आणि त्या कमी पडल्या तर सासूबाई आहेतच. आणि तुम्ही आपल्या माणसांना सोडून इथे येऊन बसायची काय गरज होती तुम्हाला? म्हणजे देवघरात काही वेगळं झालं का? तुम्हाला याला काय झालं होतं? इथे येऊन स्वतःच्या कोशात बसायची काय घाई होती? सारखे सारखे वाद आम्हाला आवडत नाही. देवघरातही तेच होणार होतं म्हणून आम्ही आलोच नाही. ते कसं होऊ देतील त्या जिजाबाई? त्यांनी त्यांच्या सासूबाईंवर चांगलीच भुरळ घातली आहे. त्या या वाड्यात आल्या काय सगळा आनंदच मावळलाय. त्यात स्वारी सुद्धा नाही आणि तुमचं लक्ष नाही. असंच होत राहिलं तर अपमानाचेच घास गिळावे लागणार. त्या तुम्हाला काही बोलल्या का? नाही, पण मंबाजी राजांना खोटं पाडलं हे बघितलं ना तुम्ही? एक सांगू का? खरं खोटं दादासाहेब जाणे. आम्ही त्यात पडतच नाही. तुम्ही पडू नका. वाह, पडू नका म्हणे. म्हणजे आमची मुलं काय ती चुकीचीच की नाही? आणि त्या मोठ्या शाण्या. तुम्हाला काहीही माहित नसताना जिजाबाई बरोबर आणि मंबाजी राजे गलत हे कसं काय ठरवलं?
जरा सख्खे चुलत काय असतं हे जाणून घ्या. आमच्या मागे कोण विचारणार आहे तुम्हाला? आपले तेवढेच विचारतील. हे लक्षात ठेवा आणि तसं वागा. आता आम्ही सांगतो तसं वागायचं. त्या गोदामुळे आज आम्हाला झुकावे लागले, गोमादीचे बोल ऐकावे लागले आणि माफी मागावी लागली. आम्ही हे विसरणार नाही. दादासाहेब, त्या गोमादीच्या वाटेला जाऊ नका. 10-20 समशर भातदारांना भारी आहे. हो, आणि तुम्ही तर कसरत सुद्धा करत नाही. कारभार अजून आमच्या हाती आहे हे विसरू नका. असले गोमाजी फोमाजी सदरे समोर आमचे तळवे साठतील. बघाच तुम्ही. आता कशाला वाढवते दादासाहेब? तसही हे अधिकार फक्त संभाजी दादासाहेब येईपर्यंतच चालणार. ते केव्हा येतील, येतील की नाही कुणी सांगावे? म्हणजे मोहिमेवर गेलेला माणूस जोवर सुखरूप परत येत नाही तोवर त्याला गृहीत कसा धरायचा? रेणुका माते, आमचं धनी मोहिमेवर गेलाय. माघारी कवा धाडशील? नाही तू माझ्या संग भेट नाही घडवली तरी चालत. सुखरूप माघारी घेऊन ये. गोदाताई, एकटी कुणाशी बोलते आहेस? जिजाका, तुम्ही कवा आल्या? तू काहीतरी बोलत होतीस ना तेव्हा. तेच तर विचारतोय. तू एकटी कोणाशी बोलत होतीस? नाही, ते आपलं असंच मनातली गाठ सुटली होती. मनातली गाठ म्हणजे? सकाळचं धरून आहेस ना? नाही जी, असं कसं होईल? बाईसाहेब आपली बाजू घेऊन बोलल्या आणि काय हवं होतं नव्हतं ते पार धुवून गेलं बघा. मग मनातली गाठ कुठली? शितोळ्यांची आठवण आली ना? जिजाका, किती बी घरच्यांनी नाकारलं तरी ते माझं कोकूच हायजी. गोदाताई, ह्या नात्यात काहीतरी वेगळं आहे हे आता आम्हाला जाणवू लागलंय. तू बोल, आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतो. मला कुठं काय सांगता येतंय? तरी पण किती पुटक्या नशिबाची हाय बघा. मोहिमेवर जायच्या अगोदर समड्या शिलेदारांना त्यांच्या कारभारनी ओवाळलं. मी भीतीतच होती, पण ते बी करता आलं नाही. जीवा जी, वाड्यात वरती द्या. संभाजीराजा आल्यात म्हणा. जी हा. काकीसाहेब संभाजीराजा आले. काहीतरीच काय? ना नगारा ना नौबत. राजे आहेत ते. असे चिडीचूप कसे येतील? अहो, हिराजे घेऊन आल्या. लई रगत वात्या. चला तुम्ही वा पुढे. जी. सुनबाई, हो. संभाजीराजे आला. राजा, हो चला चला. हिराजी, वर्दी मिळाली.
ते समजा राहू द्या, आधी वाड्याची चौकी पहार बघा होय होय. आणि गरम पाण्याची व्यवस्था करा. गरम पाणी? बरं काय झालं हिराजी? ते समजा समजल. जी. बांध फुटून पाण्याचा मुसंडा उधळावा तशा एका पाठोपाठ एक अपशकुनी वार्ता का येत आहे शंभू महादेवा. हे तांडव थांबव, कृपा कर. या या आणा इकडं. राजा, राजा, तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही हसतमुखाने निरोप दिला होता. मग आम्हाला का रडवताय? तुम्ही कबूल केलं होतं ना? फक्त घायाळ झालंय हो, जीव नाही सोडला. थांबा राजा, तुम्ही सगळे आत चाला बरं. या इकडं जरा. हळू हळू हळू. हळू जाऊ द्या. हिराजी, काय झालं सांगाल? अहो काय नाही जी, जीवावरचा प्रसंग होता. पण शंभू महादेवाने दिमतीला त्या हिराजीला ठेवलं होतं आणि कोतपणाला लावायची ताकद बी त्यानंच दिली बघा.
राजांना घेऊन आलो. स्वतःचं कौतुक हिराजी आयुष्यात सांगू शकणार नाही. आम्ही सांगतो. अहो तसं नाही जी, चाकर माणसं पायरी सोडून कसं जमायचं? हिराजी, आम्ही कधी चाकर मानलंय का तुम्हाला? एवढा जीव पणाला लावून राजांना घेऊन आलात, ही मुलाची कामगिरी केली. ती काय चाकर म्हणून? हिराजी तसेच आहेत. दादासाहेब तुम्हीच सांगा. चित्या जीवाला त्याच्या कर्तव्याची जाण करून द्यायला जसं यमदूत येतो ना, तसं मृत्यूचं दर्शन झालं होतं आम्हाला. आमची चूक होती म्हणा. आमचं माथं भडकलं, घेतली तलवार आणि तुटून पडलं दुश्मनावर. फळ्याचं पातळ लवतं न लवतं तोवर दुश्मनाचा वार अंगावर झाला. जीवावरचा प्रसंग. पण गर्दनीवर येणारा वार हिराजीने समशेरीवर झेलला, म्हणून जीव वाचला. नग नग धनी, अहो इथल्या अन्नावरच हेव जीव पोचलाय. तेव्हाच आज कामी आला बघा. आमचे आबासाहेब असते तर असंच केलं असतं ना. आम्हीही तेच करतोय. वा शहाजी राजे, आज तुम्ही आमचे धाकले नाही, थोरले बंधू झाला. तुम्ही कधी आलात? तुम्ही जेव्हा इथे असून इथे नव्हतात ना, तेव्हा. तुम्ही आमचा, आऊसाहेबांचा, संभाजी दादासाहेबांचा, मंबाजी दादासाहेबांचा, कुणाचा विचार करत नव्हतात हे उमगलं आम्हाला. मग नेमका कुणाचा विचार करत होतात? सांगतो ना. संभाजी दादासाहेब मोहिमेवरून आले, हिराजी बरोबर आले. हो, मग बाकीच्या आपल्या फौज फाट्याचं काय? त्यांना कोणाचा आधार वाटत असेल, कोणाच्या हुकमाची तामिली करत असतील. मनगटात शौर्य असून कचदिल तर झाले नसतील ना. फौज फाटा कचदिल झाला असेल तर जनावरांचं काय? त्यांना तर लगेच कळतं. ते उधळले तर नसतील ना. राजे, स्वारींनी ही नजर कधी दिली तुम्हाला राजे? तोच लगाव, तीच आपुलकी. स्वारी असते तर बेहद्द खुश झाले असते. पण आऊसाहेब, नुसता विचार करून काय उपयोग? आम्ही तर पुढे बोलूच नका राजे. हा विषय इथेच संपला. आऊसाहेब, तुम्हाला कसली तरी काळजी लागली म्हणूनच तुम्ही विषय तोडला. चार पावसाळे जास्त पाहिलेत आम्ही.
काळजी तर वाटणारच. जे आम्हाला दिसतंय ते तुम्हाला नाही दिसणार. काय? सांगा ना काय. हा विषय इथेच संपला म्हटलं ना. उगाच आमच्या तोंडून काही वदवून घेऊ नका. आम्हाला काही बोलायचं नाही. चला जिजाबाई. आऊसाहेबांच्या मनात कसली भीती आली असेल? महादेवा, आबासाहेब गेल्यापासून सासूबाई साहेब फारच वेगळं वागत आहेत. आम्हाला बाई विचित्रच वाटतं. जिजाबाई केवढ्या लहान आहेत पण तरी त्यांना लागेल असं बोलतात. का एवढा कसला राग? आबासाहेब गेल्याची वार्ता जिजाबाई घेऊन आल्या हीच काय ती चूक. पण ती एवढी मनात बसलीये की विचारू नका. बसा. मनुष्य स्वभाव आहे हो शेवटी. त्याला काळ हेच औषध आहे, दुसरं काही नाही. पण त्यामध्ये नको ते होऊन बसलं म्हणजे काय नको ते? बघा हो, नाहीतर म्हणाल एवढं बरं नसताना सुद्धा चुगल्या करत बसलोय. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही चुगल्या करताय तर मग नका सांगू. पण जर असं वाटत असेल की आपण आपल्या स्वारींची मन मोकळं करतोय तर सांगा. आम्ही आपल्या स्वारींशी मन मोकळं नाही करणार तर कुणाशी करणार? सांगा मग. आता सगळा कारभार मंबाजी राजांकडे गेलाय. आता त्यांचा स्वभाव कसा आहे हे काय आम्ही सांगायला हवं? आम्हाला वाटतं सगळा कारभार आता तुम्ही पाहावात. कारभार आणि आम्ही छे. या अवस्थेत आम्हाला फक्त दोनच पर्याय दिले. एकतर कारभार सांभाळायचा नाहीतर मोहिमेवर जायचं. आणि आम्ही मोहिमेवर जाणंच पसंत करू. कारभार वगैरे आम्हाला नाही जमायचं. राहिलं आम्हाला काय कळतंय म्हणा. अहो, क्षणाक्षणाला तोंड पाडणं कसं काय जमतो तुम्हाला? पण तुमचा हेतू आमच्या ध्यानात आला. अंबाजी राजांचा स्वभाव आम्हाला ठाऊक आहे. शिवाय जीवेला काटे आहेत हे सुद्धा ठाऊक आहे. तेच तर. पण त्यावर आम्ही नक्की उपाय करू. चोरला भाऊ म्हणून आम्ही त्यांना चांगलंच ओळखतो. धाकला भाऊ म्हणून तेही समजून घेतील. एवढं सरळ आम्ही नक्कीच करू. काय? दरवाजा खोलो, दरवाजा खोलो. वजीर आजम ने जंग से फरमान भेजा है. जी भोसले जागीरदार के नाम फरमान. द्या, आम्ही देऊ. माधू, त्यांच्या थाळ्याचं बघा आणि घोड्याच्या दाना पाण्याचंही बघा. जा. गोमाजी काका, तयारीला लागा. जी. तयारी? कसली तयारी? हो, असे काय बघताय? सांगा ना, कसली तयारी? आऊसाहेबांना कसली भीती वाटत होती त्याचा जबाब मिळाला. आबासाहेब काकासाहेब आता नाहीत. संभाजी दादासाहेब तर जखमी होऊन परतले. म्हणजे मनसबदार म्हणून बोलावणं आम्हालाच येणार याची त्यांना भीती वाटत होती. आम्हाला वजीर आजम कडून टाकोटाक हजर होण्याचं फरमान आलंय. आम्ही तुमचंही मन जाणलं ना.
तुम्हालाही मोहिमेवर यायचंच होतं होय ना? तुम्ही कसला विचार करताय? तुम्ही समशेरीचं मन ओळखलं, आमचे नाही. आता आम्ही घागर रीती कुठे करायची? अरे हो, मग ही समशेर तुम्हीच घ्या. का? आमची आणि तुमची या समशेरीशी जवळीक सारखीच आहे. हिच्यापाशी जर मन रित केलं तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचेल. हो, खरंच? वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचलेली दिसतीये. हो मग आता बघूया ना जिजाबाई किती दिवस तोरा मिरवतायत ते. स्वारी मोहिमेवर जाणं म्हणजे काय असतं ते आता कळेल त्यांना. आमच्या वहिनी साहेबांना मारे धीर देत होता ना, आता स्वतःवर वेळ आली. 4 दिवस वारी दिसली नाही की काय अवस्था होते. मनात काय काय येतं ते आत्ता कळेल. जे काय व्हायचंय ते आता तो ठरवे. ज्याचं माप त्याच्या पदरात तोच टाकेल. त्याची वसुली तो याच जन्मात करून टाकतो. बाकी काहीच ठेवत नाही. आम्हाला ठाऊक आहे आमच्या अशा अवस्थेमुळे तुम्हाला मोहिमेवर जावं लागते. असा विचार मनात सुद्धा आणू नका दादासाहेब. आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. पण आशीर्वादासोबत 4 मोलाचे शब्द सांगायला काकासाहेब आबासाहेब हवे होते. उदंड पराक्रम गाजवा. आम्ही डोळ्याची वाट करून तुमची वाट पाहू. विजयी पराक्रमी वीरांचं स्वागत आम्ही शिंग फुंकून करू. नौबती वाजू अख्ख्या वेरुळात. नाही, वेरुळात नाही, अख्ख्या जगात तुमच्या नावाचा डंका पिटून येऊ. मोहीम फत्ते करून या. या राज. आम्ही निघण्याची व्यवस्था पाहून येतो. चला. राजे, अखेरीस तुम्ही मोहिमेवर निघालात. याचीच धासती तुम्हाला काल वाटत होती, म्हणून तुम्ही विषय अर्धवट सोडलात, हो ना? आमच्या मनात आलं म्हणूनच हे सगळं घडलं. शंभू महादेवानं निराळीच वाट दाखवली असती. ज्या अर्थी ही वाट आपल्या पुढ्यात आली आहे, त्याच अर्थी ही इच्छा सुद्धा शंभू महादेवांचीच असणार. तेही बरोबरच आहे म्हणा. शंभू महादेव आणि आबासाहेबांची पुण्याई तुमच्या गाठीशी आहेच. शौर्य तुमच्या रक्तात आहे. मान आणि शान वाढवा.
तुमच्या आबासाहेबांना तुमचा गर्व वाटेल असं शौर्य गाजवा. या. तुम्हाला डर वाटत नाही? बिलकुल नाही. कसं काय? इथे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. आणि तुम्हाला डर वाटत नाही? तुम्ही पराक्रम गाजवून परत यालच आम्हाला खात्री आहे.